बोधी युग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बोधीयुगच्या एपिसोड्समध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपण डॉक्टर आंबेडकरांना मानणारे, त्यांच्या विचारांना मानणारे आहोत, कारण त्यांचे विचार खूप पुरोगामी आणि लिबरल आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की डॉक्टर आंबेडकरांनी केवढा मोठा लढा दिला आपल्यासाठी, दलितांसाठी, आणि देशाचे संविधान लिहिले. खरंच हे खूप मोठे कार्य आहे की त्यांनी या देशाला दिलेले आहे. असे खूप काही महान कार्य त्यांनी आपल्या जीवनात केले. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढ्या मोठ्या कार्यासाठी त्यांना इन्स्पिरेशन कुठून भेटले असेल? त्यांना हे कार्य करण्यासाठी त्यांना कितीतरी गोष्टी शिकाव्या लागल्या असतील, त्या गोष्टी त्यांना आत्मसात कराव्या लागल्या असतील. आणि जर त्या गोष्टी त्यांनी कोणाकडून शिकल्या असतील तर ते आहे शाक्यमुनी गौतम बुद्ध. काही बुद्धिवादी लोक असेही म्हणतात की आपल्या समाजाने आंबेडकरांना ॲक्सेप्ट केले आहे, पण गौतम बुद्धाला ॲक्सेप्ट करायला ते विसरले आहेत. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की गौतम बुद्ध भिंतीवरल्या फोटोपुरते, काही लग्न समारंभामधल्या प्रार्थना किंवा शोकसभेमधील प्रार्थना यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. तुम्हाला माझ्या म्हणण्याचा राग येईल, पण लग्न समारंभामध्ये किंवा शोकसभेमध्ये आपण त्या प्रार्थना, पंचशील किंवा बाकीच्या गोष्टी आपण तोंडपाठ असल्याप्रमाणे गातो, पण त्यांचा अर्थ मुळात माहीत आहे का, हे महत्त्वाचं आहे. काही लोकांना हे सुद्धा माहिती नाही आहे की गौतम बुद्ध आहेत की नाहीत, किंवा ते एक देवाचे अवतार आहेत का, किंवा ते विष्णूचे अवतार आहेत का. अशा सगळ्या समजुती आपल्या समाजामध्ये आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून मी घेऊन येत आहे बोधीयुगचे एपिसोड. मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधीयुग. एपिसोड सुरू करण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे एका पुस्तकाचा आधार घेऊन. ते पुस्तक खुद्द लिहिले आहे डॉक्टर आंबेडकरांनी आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मा. या बोधीयुगच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहणार आहात की गौतम बुद्धाचा जीवनकाळ, दिलेली मूल्य, त्याने शिकवलेले मार्ग आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी दिलेला दुःख निवारणाचा उपाय. सगळ्यात पूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे आणि तुमचा गैरसमज दूर करायचा आहे की गौतम बुद्ध हे खरोखर अस्तित्वात होते. आपल्याकडे म्हणजे भारतात गौतम बुद्धाचे, त्यांच्या परिवारामधल्या व्यक्तीचे आणि त्यांच्या शिष्यांचे शरीराचे अवशेष देखील सापडले आहे. त्यांच्या शरीरांचे हे अवशेष खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्यात आले आहे. आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गौतम बुद्धांचे कुळ. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 6व्या शतकात म्हणजे BC 600, किंवा आपण असंही बोलू शकतो की येशू ख्रिस्तांच्या मृत्यूपूर्वी 600 वर्ष आधी झाला होता. त्यावेळी भारत सार्वभौम असे राज्य नव्हते. त्यावेळी भारत हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेला होता. त्या काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती तर काही राज्यांवर एका राज्याची सत्ता नव्हती. त्यावेळी राज्याची सत्ता असलेली एकूण 16 राज्य होती, ची नावे आहेत अंग, मगध, काशी, कौशल, वज्री, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. आणि ज्या राज्यावर राजाची सत्ता नव्हती ती राज्य होती कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्राचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि त्यांची राजधानी मिसुमारगिरी ही होती. ज्या राज्यांवर कुण्या एका राज्याची सत्ता होती त्यांना जनपद असे म्हणत, आणि ज्या राज्यावर कोणाचीही सत्ता नव्हती त्यांना संघ असे म्हणत. गौतम बुद्धांनी कपिलवस्तूच्या शाक्य घराण्यामध्ये जन्म घेतला होता. शाक्य आणि कपिलवस्तू यांच्या शासन पद्धतीबद्दल आपल्याला विस्तृत अशी माहिती मिळत नाही, पण शाक्यांच्या राज्यामध्ये अनेक राजवंश होते आणि ते आळीपाळीने राज्य करीत असे. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी ही शुद्धधनावर होती. शुद्धधन हे गौतम बुद्धाचे पिता. शाक्यांचे राज्य हे भारतवर्षाच्या ईशान्य भागामध्ये वसलेले होते, म्हणजे आताचा बिहार, उत्तर प्रदेश आणि काही भाग नेपाळचा. तसे म्हणायला हे एक स्वतंत्र राज्य होते, पण कोसलच्या राजाने या राज्यांवर आधिपत्य जमवलेले होते आणि त्याच्यामुळे शाक्यांना पाहिजे तसे राज्य करता येत नव्हते. त्यावेळी कौशल हे राज्य एक सामर्थ्यशाली राज्य होते. कौशल राज्याचा राजा प्रसेनजित आणि मगध राज्याचा राजा बिंबिसार ही गौतम बुद्धाच्या समकालीन होते. तर असे होते गौतम बुद्धाचे कुळ. आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की गौतम बुद्धाचे पूर्वज आणि गौतम बुद्धाचा जन्म.
जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.